Good morning, friends. Today we are going to continue our poem, that is the Inchcape Rock, written by the Robert Southey. In the previous lecture, we have seen 8 stanzas. We have studied 8 stanzas, and in that stanzas, we came to know that how Abbot of Aberbrothock installed a warning bell on Inchcape Rock, the rock which was a notorious or not very famous how he received blessing by the mariners who heard the warning bell, and we have also seen the antagonist of this poem, that is Sir Ralph the Rover, who wanted to give some trouble to the Abbot of Aberbrothock. He did not like the Abbot of Aberbrothock. Sir Ralph the Rover did not like the deed. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सुरुवातीच्या काही स्टांजांमध्ये सर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हे ज्या शिपमध्ये होते, ती शिप ज्या समुद्रामध्ये होती, तो समुद्र किती शांत होता, तिथलं शांत वातावरण दाखवलेलं आहे, आणि ती शिप पण कशी शांत होती ते दाखवलेलं आहे. त्या समुद्रामध्ये कसल्याही पद्धतीची मोशन नव्हती, मुव्हमेंट नव्हती, हालचाल नव्हती. आणि थर्ड स्टांजामध्ये कशा पद्धतीनं ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी त्या इंचकेप रॉकवर जी बेल लावली ती आपण बघितली, आणि ती बेल इन्स्टॉल केल्यामुळं जे काही मरीनर फायदा झाला, त्यांचा जीव वाचला, त्यांचं नुकसान होण्यापासून वाचलं. आणि कशा पद्धतीनं ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांना कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कामासाठी कसे त्यांना आशीर्वाद दिले, त्यांचे आभार मानले, ते आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर या आपल्या पोएम मधले जे अँटॅगोनिस्ट आहे, जे एनिमी आहेत, दुश्मन आहेत ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांचा, सर राल्फ द रोवर असं त्यांचं नाव आहे, त्यांनी पुढं त्या बेलचं काय केलं ते आपण आता या लेसन मध्ये बघणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेट सी. द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो. आणि सर राल्फ द रोवर यांनी त्याच्या लोकांना त्यांच्या शिपमधून छोटीशी बोट काढायला सांगितली. द बोटमॅन रो. आणि ते जे बोटमन होते, ती बोट चालवणारे जे लोक होते त्यांना बोटमॅन म्हणतात. त्या बोटमॅननी ती बोट पुढे पुढे नेली. त्याच्यामध्ये सर राल्फ द रोवर होते. ते कुठे चालले होते तर टू द इंचकेप रॉक कडे. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. तिथपर्यंत ते गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि सर राल्फ तिथं गेल्यानंतर, त्या इंचकेप रॉक पर्यंत तिथं गेल्यानंतर, ते त्या इंचकेप बेल पर्यंत ते थोडंसं तिथपर्यंत त्यांचा हात जाण्यासाठी ते थोडंसं वाकले, झुकले. जसं वरच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, वर एक फोटो आहे वर दिलेला, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल ते सर राल्फ द रोवर आहेत त्या बोटमध्ये. त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि ते बेल कापत असताना ते दिसतं, त्या फोटोमध्ये दिसतंय.
अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. फ्लोट मीन्स तरंगणे. आणि ती जी तरंगणारी जी बेल होती ती त्या सर राल्फ द रोव्हर यांनी कट केली. कुणी इन्स्टॉल केली होती, कुणी लावलेली होती, तर ॲबॉट ऑफ ॲब्रोप्रोथॉक यांनी ती लावलेली होती. डाऊन संक द बेल विथ ए गर्गलिंग साऊंड. डाऊन संक. डाऊन मीन्स बिलो, खाली चालली. आता ती बेल तुटली. ती तुटल्यानंतर ती बेल जी हेवी होती, धातूची होती, ती बेल जड होती. ती जड असल्यामुळे ती पाण्यात गेली. संक, त्याच्यामुळे ती बुडली. सिंकचा पास्ट टेन्स आहे संक. ती खाली पाण्यामध्ये बुडत गेली. द बेल विथ ए गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड मीन्स बुडबुड्यांचा आवाज करत ती बेल खाली खाली गेली. द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. आणि ते खाली गेल्यानंतर काय झालं, तर ते जे बबल्स जे होते ते खाली गेल्यामुळे ते बबल्स खालून वर येत होते. रोज इज अ पास्ट टेन्स ऑफ राईज. राईज म्हणजे वर येणे. तर खालून वर ते बुडबुडे येत होते आणि बर्स्ट अराउंड, बाहेर येऊन ते बुडबुडे फुटत होते. कोथ सर राल्फ. सर राल्फ म्हणाले, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक. जो कोणी आता या दगडापर्यंत येईल, दगडाजवळ येईल, विल नॉट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरप्रोथॉक. कुणीही आता इथून पुढे सर ॲबॉट ऑफ ॲबरप्रोथॉकला चांगलं म्हणणार नाही, ते त्यांना आशीर्वाद देणार नाहीत. पुढे बघा नेक्स्ट स्टांजा. सर राल्फ द रोव्हर सेल्ड अवे. आणि मग त्याने ती बेल कापल्यानंतर सर राल्फ द रोव्हर सेल्ड अवे. तो जो राल्फ होता तो सेल्ड अवे. अवे मीन्स गोइंग टू द डिस्टन्स, गोइंग फार अवे. तो समुद्रामध्ये लांब निघून गेला. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी ए डे. ही स्कोर्ड द सीज. स्कोर्ड मीन्स ट्रॅव्हल्ड फ्रीली, एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रोब. रोब मीन्स लुटणे. तर लोकांना लुटण्यासाठी तो गेला, कारण तो एक लुटारू होता, तो एक पायरेट होता. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी ए डे. आणि त्याने तो खूप लांबपर्यंत निघून गेला. ट्रॅव्हल्ड फ्रीली, अगदी एनर्जेटिकली, तो अगदी उत्साहामध्ये तो निघून गेला. फॉर शिप्स टू रोप. का, कशासाठी, तर टू शिप्स, फॉर शिप्स टू रोप. ग्रोन रिच. आणि आता तो रिच झाला, श्रीमंत झाला, मोठा झाला. ग्रोन म्हणजे मोठा होणे. विथ प्लंडर्ड स्टोर. प्लंडर्ड स्टोर मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. लुटेड म्हणजे लुटलेली. बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. लुटलेली जी काही भरपूर अशी संपत्ती होती, लुटीतून मिळालेली संपत्ती, लुटलेली संपत्ती, लुटलेला पैसा जो होता तो सगळा भरपूर त्याला मिळाला आणि तो खूप मोठा श्रीमंत माणूस झाला. And now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. He steers his course. Steers. सगळ्यांना त्याचं लुटून झाल्यानंतर, त्याचं काम झाल्यानंतर तो आता माघारी निघाला. ही स्टिअर्स हिज कोर्स. कोर्स मीन्स मार्ग, रस्ता, समुद्रातला रस्ता. हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोर. स्कॉटलंडकडे तो निघाला होता. शोर मीन्स किनारा. आणि त्या स्कॉटलंडच्या दिशेने तो निघाला. आणि तो कुठल्या दिशेने माघारी निघाला, की ज्या दिशेने हा इंचकेप रॉक होता त्याच दिशेनं तो आता माघारी निघालेला होता. सो थिक ए हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय. सो थिक, खूप दाट, घनदाट असं, भरपूर असं, माघारी तो परतत असताना घनदाट असं, भरपूर असं काय पसरलेलं होतं हवेमध्ये. हेज. हेज मीन्स थिन मिस्ट, म्हणजे त्याला धुकं म्हणतात. ते धुकं पसरलेलं होतं. ओव्हर स्प्रेड द स्काय.
सगळीकडं आकाशामध्ये त्या समुद्रावर सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, आणि ते धुकं असल्यामुळं त्यांना वर असलेला सूर्य ते बघू शकले नाहीत. दे कॅनॉट सी, ते पाहू शकले नाहीत. द विंड हॅथ ब्लोन ए गेल ऑल डे. हॅथ मीन्स हॅज. द विंड हॅज ब्लोन ए गेल ऑल डे. गेल म्हणजे अगदी वादळ जे असतं त्या वादळासारखं वारं दिवसभर वाहत होतं. ब्लोन म्हणजे वाहने, वारं वाहने. ॲट इव्हिनिंग इट हॅज डायड अवे. ॲट इव्हिनिंग इट हॅज डायड अवे. इट हा शब्द इथं कशासाठी आलेला आहे? त्या वातावरणासाठी आलेला आहे, त्या वादळासाठी आलेला आहे. ॲट इव्हिनिंग इट हॅज डायड अवे. डायड अवे म्हणजे कमी होणे. डायड अवेचा मिनिंग इथं आहे कमी होणे, वातावरण शांत होणे. आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र हे वातावरण काय झालं? शांत झालं. ऑन द डेक द रोव्हर टेक्स हिज स्टँड. ऑन द डेक, तो आता शिपमध्ये होता आणि शिपच्या डेकवर म्हणजे अगदी वर. द रोव्हर टेक्स हिज स्टँड. त्या रोव्हरने काय केलं? तो रोव्हर टेक्स हिज स्टँड मीन्स तिथंच थांबणे, एका ठिकाणी थांबणे. स्टँड ॲट वन प्लेस. टेक्स हिज स्टँड, तो एकाच ठिकाणी थांबलेला होता. एकाच ठिकाणी तो उभा होता, त्या डेकवर तो उभा होता. सो डार्क इट इज दे सी नो लँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. इतकं डार्क होतं सगळीकडे, इतकं अंधार होता. इथं डार्कचा मिनिंग आहे अंधार. सगळीकडे इतका अंधार पसरलेला होता. Quoth Sir Ralph. आणि त्या अंधाराकडे बघून सर राल्फ सेड दॅट इट विल बी लाइटर सून. लाइटरचा मिनिंग इथं आहे प्रकाश, लाईट. इट विल बी लाइटर सून, लवकरच आता प्रकाश पडेल. कोण म्हणाल? सर राल्फ. इट विल बी लाइटर सून फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कारण वाय, का आता प्रकाश पडणार आहे? कसला प्रकाश पडणार आहे? फॉर देअर इज द डॉन. डॉन मीन्स आता उगवणार आहे. काय उगवणार आहे? कोण उगवणार आहे? ऑफ द रायझिंग मून. कारण तिथं आता चंद्र उगवणार आहे. चंद्र उगवणार असल्यामुळं तिथं आता प्रकाश पडणार आहे असं तो म्हणाला. कान्स्ट हिअर सेड वन. सेड वन. वन मीन्स इथं वन कुणासाठी आलेला आहे? वन मीन्स फॉर द क्रू मेंबर ऑफ दॅट शिप. त्या शिपमध्ये जी काही माणसं होती त्यातला एक जण म्हणाला. कान्स्ट हिअर. कान्स्ट मीन्स कॅन. कॅन हिअर. कॅन्स्ट मीन्स कॅन हिअर, की ऐकू शकतोय, मी ऐकू शकतोय, मला ऐकू येतोय. त्यातला एक जण म्हणाला, त्या मेंबर मधला एक जण म्हणाला, मी ऐकू शकतोय द ब्रेकर्स रोअर. काय? द ब्रेकर्स रोअर. रोअर म्हणजे खूप मोठा आवाज. ब्रेकर्स म्हणजे लाटांना ब्रेकर्स म्हणलेला आहे. वेव्हजना ब्रेकर्स म्हणलेला आहे. मोठ्या वेव्हजना ब्रेकर्स म्हणलेला आहे. द ब्रेकर्स रोअर. द ब्रेकर्स रोअर. द शोर. मला असं वाटतंय की आपण आता कशाच्या जवळ आलेलो आहे? शोरच्या जवळ आलेलो आहे. त्या लँडच्या जवळ आलेलो आहे. समुद्र किनाऱ्याच्या आपण जवळ आलेलो आहे असं त्याला का वाटतंय? बिकॉज ऑफ द साऊंड ऑफ ब्रेकर्स. साऊंड ऑफ ब्रेकर्स रोरिंग. त्या मोठ्या लाटांच्या आवाजामुळं. कारण किनाऱ्यावरच लाटांचा आवाज मोठ्याने येत असतो. लाटा ज्यावेळेस समुद्र किनारी धडकतात त्यावेळेस त्यांचा आवाज मोठा असतो. म्हणून दॅट इज वाय ही सेड दॅट वी शुड बी नियर द शोर. सेड बाय द वन ऑफ द क्रू मेंबर्स. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण
मी नाही सांगू शकत. बट आय विश आय कुड हिअर द इंच के बेल. हे जे 2 लाईन्स आहे ते कोण बोलतंय? सेड बाय द सर रोवर. सर राल्फ द रोवर म्हणतोय, बट आय विश आय कुड हिअर द इंच के बेल. आता माझी इच्छा आहे की जर आय कुड हिअर द इंच के बेल, की जर ती बेल, जर त्या बेलचा आवाज जर ऐकू आला असता तर बरं झालं असतं. अशी माझी इच्छा आहे की त्या बेलचा आवाज ऐकू आला असता तर. की बेल कुणी तोडली, कुणी कट केली? याच सर राल्फ द रोवरनी कट केली. आणि आता तो म्हणतोय संकट दिसायला लागल्यानंतर की ती बेलचा आवाज जर मला ऐकू आला असता. झालं तर काय करायचं? दे हिअर नो साऊंड. इथं दे शब्द कुणासाठी आलेला आहे? त्या लोकांसाठी आलेला आहे. पीपल्स ऑन द शिप किंवा क्रू मेंबर्स ऑन द शिप. जे शिपवर जे इतर लोक होते त्या लोकांसाठी तो दे वर्ड आलेला आहे. दे हिअर नो साऊंड. त्यांना कसल्याही पद्धतीचा आवाज येत नव्हता. म्हणजे कशाचा? इंच के बेलचा आवाज येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग. स्वेल म्हणजे लाटा, ज्या वेव्ज आहेत. द स्वेल इज स्ट्रॉंग. द वेव्ज आर द वेव इज स्ट्रॉंग. त्या खूप शक्तिशाली होत्या लाटा, स्ट्रॉंग होत्या. दो जरी द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. द विंड हॅज फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. हॅथ मीन्स हॅज. तो जो वारा होता, तो वारा त्यांना काय करत होता? त्या शिपला, ज्या शिपमध्ये हा राल्फ द रोवर होता, ते वारं त्या शिपला काय करत होतं? फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. लांब 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 त्यांना ते ड्रिफ्ट म्हणजे तरंगत नेत होतं. ते ढकलत होतं, पुढं पुढं नेत होतं. ड्रिफ्ट मीन्स तरंगत नेणे, म्हणजे मूव्ह स्लोली, हळूहळू नेणे. लांब लांब पर्यंत ते वारं त्यांना पुढं पुढं घेऊन जात होतं. टिल द वेझल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. आणि तेवढ्यात काय झालं? द वेझल. वेझल म्हणजे याचा शब्दशः अर्थ आहे भांड, परंतु इथं हा वेझल वर्ड इज केम फॉर शिवरिंग. असं पूर्ण शिवर म्हणजे थरथर कापणे. पूर्ण शिप थरथर कापेल, पूर्ण शिप थरथरेल, हादरेल असा शॉक त्या शिपला लागला. ओ ख्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. जसं आपण मराठीमध्ये अरे देवा वगैरे म्हणतो एखादी दुर्घटना झाल्यानंतर, तसंच इथं ओ ख्राइस्ट शब्द वापरलेला आहे. ओ ख्राइस्ट. ख्राइस्ट मीन्स जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्त. त्यांच्या नावाने ओरडलं कोणीतरी, ओ ख्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. ती बेल बसवलेली होती त्याच इंचकेप रॉकला हे जहाज या सर राल्फ द रोवरचं येऊन धडकलं. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. आणि टोर याचा अर्थ आहे ओढणे, जोरात ओढणे. पुल्ड हार्ड, जोरात ओढणे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. त्या सर राल्फ द रोवरने त्याचे डोक्यावरचे केस, त्याला पश्चाताप झाल्यामुळे त्याने जोरात ओढले. त्याला पश्चाताप व्हायला लागला की वाय आय कट दॅट बेल. बिकॉज ऑफ दॅट बेल, बिकॉज ऑफ हिज बॅड ऍक्शन. काय व्हायला लागला? पश्चाताप व्हायला लागला.
cursed himself in his despair. Cursed, तो स्वतःलाच आता काय द्यायला लागला, दोष द्यायला लागला, स्वतःला शाप द्यायला लागला, स्वतःला तो हिनवू लागला. ही cursed himself in his despair. despair म्हणजे दुःख. त्याला खूप दुःख झालं की मी ही बेल का कट केली. ही जर बेल कट केली नसती तर आज माझं जहाज इथे येऊन धडकलं नसतं. द वेव्स रश इन एव्हरी साइड. प्रत्येक बाजूकडून दाही दिशांकडून त्या शिपमध्ये वेव्स येत होत्या, पाणी येत होतं, लाटा येत होत्या. लागली, सगळं पाणी त्या शिपमध्ये शिरलं आणि ते जहाज त्या शिप रॉकला धडकल्यामुळं ते पाणी आता शिपमध्ये आलं. ते जहाज तुटलं आणि ते जहाज आता खाली खाली चाललेलं आहे. खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल जहाज तुटलेला आहे, खाली चाललेला आहे, त्याचे तुकडे तुकडे झाले तुम्हाला दिसत असेल. The ship is sinking beneath the tide, but even in his dying fear, इथं हिज वर्ड कुणासाठी आलेला आहे, राल्फ द रोवर साठी. त्याच्या डाईंग फिअर म्हणजे मरणाच्या भीतीमध्ये त्याला तर भीती वाटायला लागली की आता आपण मरणार, आता आपण बुडणार. आणि त्या भीतीमध्ये वन ड्रेडफुल साऊंड पुट द रोवर हिअर. एक ड्रेडफुल डेंजरस साऊंड, ड्रेडफुल साऊंड त्याला आता ऐकू यायला लागला. पुट द रोवर हिअर, त्या रोवरला ऐकू यायला लागलेला होता. आणि तो कुठला आवाज होता, ए साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. आणि तो जो आवाज होता तो ॲज इफ विथ द इंचकेप बेल. तो आवाज कशाचा येत होता त्याला, त्या पाण्यात बुडत असताना तो आवाज जो येत होता तो त्या इंचकेप बेलचा आवाज येत होता त्याला. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. नेलचा मिनिंग जो आहे तो शेजारी दिलेला आहे. नेलचा मिनिंग आहे द साऊंड ऑफ ए बेल रंग सोलेमली आफ्टर डेथ ऑर ॲट फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. ख्रिश्चन धर्मामध्ये डेथ झाल्यानंतर बेल वाजवली जाते आणि त्या बेलच्या आवाजाची तुलना या बेलच्या आवाजाशी केलेली आहे. म्हणजे चांगल्या लोकांसाठी ह्या बेलचा आवाज हा चांगला होता, परंतु या वाईट लोकांसाठी या बेलचा आवाज एखाद्या नेल सारखा होता. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. जसं काही एखादा डेव्हिल, एखादा राक्षस जो समुद्र तळाला आहे, खाली आहे, वॉज रिंगिंग हिज नेल, तो त्याची बेल वाजवतोय, तो त्याची नेल वाजवतोय का काय, असा आवाज, असा भयंकर असा त्या नेलचा आवाज आपल्याला ऐकू येतोय का काय, असं सर राल्फ द रोवरला वाटलं बुडत असताना. तर मित्रांनो, पोएम संपलेली आहे. याच्यामधून हीच एकच गोष्ट सांगितलेली आहे, थीम एक आहे याच्यामध्ये, की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ॲज यू सो शाल यू रीप. मीन्स याच्यातून एक मेसेज मिळतोय की दोज हू डू रॉंग थिंग्स टू द अदर्स, दोज बॅड पर्सन्स ऑल्सो विल मीट ड्यू पनिशमेंट. की त्या लोकांना सुद्धा वाईट गोष्टींचा सामना करावाच लागतो, की जे लोक इतरांचं वाईट करतात, की जे लोक इतरांना त्रास देतात. ॲज यू सो शाल यू रीप, जैसी करणी वैसी भरणी. तर अशी ही थीम होती या पोएमची. खूप सुंदर पोएम होती. एक छान इन्सिडेंटच्या माध्यमातून त्यांनी ही जी थीम आहे ती थीम सांगितलेली आहे. तर रॉबर्ट साऊथ यांनी पोएम संपलेली आहे. या पोएममध्ये मित्रांनो काही फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत, ते मला तुम्हाला सांगायचे. फर्स्ट लाईन मध्ये नो स्टर इन द एअर अँड नो स्टर इन द सी, या लाईन मध्ये एक फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, तो म्हणजे रिपिटेशन.
म्हणजे अलंकार आलेला आहे. कोणता अलंकार तर रिपिटिशन. पुनरावृत्ती अलंकार. कशाची पुनरावृत्ती झाली तर इथं स्टर या वर्डची मिनिंग रिपिटिशन झालेला आहे. तो शब्द परत एकदा त्याच लाईनमध्ये आलेला आहे. स्टर दोनदा आलेला आहे म्हणजे त्या स्टर या शब्दाची इथं काय झाले रिपिटिशन झालेली आहे. सेकंड आहे, सेकंड लाईन मध्ये द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. शिप जी स्टील होती, शांत होती, स्तब्ध होती. शिप ही शांत होती आणि शांत हा स्वभाव कोणाचा, ही क्वालिटी कोणाची आहे, लिव्हिंग थिंगची आहे. लिव्हिंग थिंग त्यानंतर थर्ड स्टांजामध्ये थर्ड लाईन मध्ये एक फिगर ऑफ स्पीच आहे. तो म्हणजे लाईन अशी आहे की ऑन ए बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वॉन. यामध्ये इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे. इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, उलटक्रम. कशाचा उलटक्रम दिलेला आहे तर या वाक्याचा उलटक्रम दिला आहे. तर त्याचा क्रम असा पाहिजे होता, इट फ्लोटेड अँड स्वॉन ऑन ए बॉय इन द स्टॉर्म. नेक्स्ट आहे, नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे गर्गलिंग साऊंड. डाऊन संग द बेल विथ ए गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड जो आहे, गर्गलिंग जो आहे हा साऊंड आहे, आवाज आहे. कशाचा आवाज आहे तर बुडबुड्यांचा आवाज आहे. आणि ज्या वेळेस वेन एनी साऊंड केम इन ए लाईन, ज्यावेळेस एखादा आवाज त्या लाईन मध्ये येतो त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं, ओनोमॅटोपिया. ONOMATOPOEIA असं त्याचं स्पेलिंग आहे. तर ओनोमॅटोपिया ज्यावेळेस तुम्हाला आवाज कशाचा तरी दिसेल त्या लाईन मध्ये त्यावेळेस तो फिगर ऑफ स्पीच कोणता असतो, ओनोमॅटोपिया. त्याचबरोबर फर्स्ट लाईन मध्ये ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, या लाईन मध्ये आपल्याला इन्व्हर्जन हा अलंकार दिसतो. इन्व्हर्जन व्युत्क्रम मगाशीच तुम्हाला सांगितलं. याचा क्रम असा पाहिजे, द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक, अशी त्याची स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स पाहिजे. तो उलट दिलेला आहे म्हणजे इथे इन्व्हर्जन झालेला आहे. दुसरा आहे, नेक्स्ट आहे फिफ्थ स्टांजा ऑन पेज नंबर 106. लास्ट line of that stanza, O Christ, it is the Inchcape Rock. O Christ, येशू ख्रिस्त तिथं नाहीत. म्हणजे जी व्यक्ती वस्तू नसताना त्यावेळेस कोणता अलंकार होतो तर ॲपॉस्ट्रोफे हा अलंकार इथे दिसतो आपल्याला. आणि लास्ट लाईन मध्ये, लास्ट स्टांजाच्या लास्ट लाईन मध्ये द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. तर इथं कोणता अलंकार आलेला आहे फिगर ऑफ स्पीच तर मेटॅफर. कसा आलेला आहे, नेल जो आहे, नेल जे आहे त्या नेलची तुलना कशाशी केलेली आहे तर बेलशी केलेली आहे. बेलची तुलना नेलशी केलेली आहे आणि त्याच्यामुळे इथं मेटॅफर हा अलंकार आलेला आहे. बेल इज डिस्क्राइब्ड or compared as nail. That is why metaphor is there. And one more figure of speech is there in the sixth stanza in the on
the page 106, first line of that stanza. Sir Ralph the Rover tore his hair. R letter is repeated in the words. So alliteration figure of speech is there because sound R is repeated in the line. Okay students, I hope that you have understood the poem very well. मित्रांनो, तुम्हाला एक पोएम मला वाटतं व्यवस्थित समजलेली आहे. परत एकदा वाचा, परत एकदा ही पोएम पहिल्या बाय.